अर्थातच सगळ्यांचं लक्ष लागलंय शेती विधेयकावर. ते संवाद साधतील आणि राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका नेमकी काय आहे ते स्पष्ट करतील. काल काही पार्लमेंटमध्ये विशेषतः राज्यसभेमध्ये काही संस्था घडत नाहीत किंवा बघायला मिळत नाहीत असे प्रकार घडलेले होते. त्यांच्यासंबंधी मला थोडं आपल्याशी बोलायचं होतं. एक तर काल मला दिल्लीला जाता आलं नाही आणि त्याचं महत्त्वाचं कारण की सुप्रीम कोर्टानं या मराठा आंदोलनाच्या संबंधी आरक्षणाच्या संबंधी काही निर्णय दिले आणि त्या बाबतीत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे की त्याच्यामध्ये जे आरक्षणाच्या संबंधीचा यापूर्वी महाराष्ट्राच्या विधिमंडळानं एक मताचा निर्णय घेतला तो जतन केला पाहिजे, टिकवला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी कंटिन्यू झाली पाहिजे. आणि ते जर करायचं असेल तर सुप्रीम कोर्टामध्ये या बाबतीत अपील करण्याची गरज असते. आणि त्या संदर्भात गेले 2 दिवस मी तर राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे अन्य मंत्री या सगळ्यांची विचारविनिमय करतो. काही कायदेशीर जाणकारांची सुद्धा विचारविनिमय केला आणि आपण आज छापले की काल राज्य सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये अपील दाखल केलेले आहे. आणि त्या कामामुळं मला काल दिल्लीमध्ये जाता आलं नाही, कारण हे अपील लवकर करण्याची आवश्यकता होती. कारण महाराष्ट्रामध्ये विशेषतः तरुण पिढीच्यामध्ये या प्रश्नाच्या संबंधी अस्वस्थता हे ठिकठिकाणी आपल्याला दिसत होतं आणि त्यासाठी हे अपील लवकर करावं असा आग्रह आम्हा लोकांचा होता. तो माननीय मुख्यमंत्र्यांनी मान्य करून त्याबद्दलची काळजी त्यांनी घेतली आणि त्या कामासाठी मला काल मुंबईला या ठिकाणी थांबावं लागलं. मुंबई देशाच्या राज्यसभेमध्ये कृषीविषयक 2-3 बिलं येणार होती. त्याची साधारणतः 1, 2, 3 बिलं असतील तर 1-2 दिवस 3 दिवस त्याच्यावर चर्चा होण्याची अपेक्षा होती. पण असं दिसलं जे मी टेलिव्हिजनवर सभागृहाचं काम पाहत होतो त्याच्यातून असं दिसलं की हे बिल किंवा ही बिलं तातडीनं मंजूर करावी या प्रकारचा आग्रह सत्ताधारी पक्षाचा होता. सदनामध्ये टेलिव्हिजनवरनं मी सदनाची जी कामगिरी पाहत होतो इथं त्याच्यातून या बिलाच्या संदर्भात सदस्यांना काही प्रश्न, त्यांच्या काही शंका आणि मतं ही व्यक्त करायची होती आणि त्या संबंधीचा आग्रह त्यांनी धरलेला होता. हा आग्रह बाजूला ठेवून ते सदनाचं काम पुढे रेटून नेण्याच्या संबंधीचा प्रयत्न असावा असं प्रायमाफेसी त्या ठिकाणी दिसत होतं. आणि हे नियमाच्या विरुद्ध आहे हे पुन्हा पुन्हा काही सदस्य नियमाच्या पुस्तकाचा आधार घेऊन त्या नियमाचा उल्लेख करून माननीय उपाध्यक्षांना सांगत होते. पण असं असताना सुद्धा सदस्यांना प्रतिसाद न मिळाल्यामुळं सदस्यांनी वेळेमध्ये धाव घेतली. नियमांचं पुस्तक पुन्हा पुन्हा दाखवून सुद्धा त्याच्याकडे पूर्णपणानं दुर्लक्ष करण्याची भूमिका घेतल्यामुळं ते नियमाचं पुस्तकसुद्धा फाडण्याच्या संबंधीचा प्रकार घडला. खरं सांगायचं म्हणजे या नियमांचा आधार सदस्य घेत असतील तर कमीत कमी कोणता नियम ते सांगतायत, काय कोट करतात हे ऐकून घेण्याच्याबद्दलची अपेक्षा माननीय उपाध्यक्षांच्याकडून होती. पण त्या संबंधीचा विचार न करता त्या ठिकाणी तातडीनं मतदान घेण्याच्याबद्दलची भूमिका त्या ठिकाणी घेतली गेली आणि ते मतदानसुद्धा आवाजी पद्धतीनं. आज मतदान हे त्याच्या 2-3 पद्धती आहेत, आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. एकदम आवाजी पद्धतीनं मतदान घेऊन ही बिलं मंजूर झाली
अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न चाललेला होता आणि त्यामुळे साहजिकच सदस्यांची प्रतिक्रिया अत्यंत तीव्र होती. माझ्यासारख्याची अपेक्षा सदनाच्या प्रमुखांच्याकडनं अध्यक्ष उपाध्यक्षांच्याकडून जे चेअरवर होते त्यांच्याकडून या सगळ्या प्रश्नाकडे गांभीर्यानं बघणं, सदस्यांना त्यांचं मत मांडण्याची संधी देणं अशा प्रकारची होती. पण त्या ठिकाणी ते पाळलं गेलं नाही. मी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विधिमंडळामध्ये संसदेमध्ये सतत 50 वर्षाच्या पेक्षा जास्त असं काम केलं आहे. पण पीठासीन अधिकाऱ्यांच्याकडून या पद्धतीच्या सदस्यांच्याबद्दलचं वर्तन मी कधी पाहिलेलं नाही. आणि माझ्यासारख्याला आणखीन एका गोष्टीचा धक्का बसला की माननीय उपाध्यक्ष हे कर्पूरी ठाकूर, बिहारमधले एक अत्यंत ज्येष्ठ नेते आणि संसदीय पद्धती, लोकशाही पद्धती, अधिकार याच्याबद्दलचे जाणकार, यांच्या विचारानं वाढल्या अशा प्रकारचा एक त्यांच्याबद्दलचं बोललं जातं. त्या सगळ्या विचाराला तिलांजली देण्याच्या संबंधीचं काम हे त्यांच्याकडून झालं. आणि हे सगळं करत असताना सदस्यांनी काही मतं व्यक्त केली की प्रतिक्रिया तीव्र झाली तर त्यांना ताबडतोब सदस्यपदावरनं म्हणजे बरतर्फ करण्यात आलं आणि त्यांचा अधिकार त्या ठिकाणी छिनावून घेतला गेला. अर्थात साहजिकच त्याची प्रतिक्रिया होणार होती आणि म्हणून ते सगळे सदस्य समोर गांधीजींच्या पुतळ्याच्या समोर उपाध्यक्षांच्या या भूमिकेच्याबद्दलचा आत्मक्लेश करण्याच्यासाठी काल संध्याकाळपासून धरणं धरून बसले, ते उपोषण केलं. त्यांनी आता उपोषण सोडलं असावं आणि हे जवळपास हा सवन कालची संध्याकाळ, कालची रात्र, आजची सकाळ ही त्या ठिकाणी उपोषणाच्या संबंधीची भूमिका घेऊन आपल्या मनातल्या तीव्र भावना माननीय सदस्यांनी शांततेच्या मार्गाने सदनाच्या समोर, सदनाच्या बाहेर व्यक्त केल्या. आश्चर्याची गोष्ट अशी की आज माझं पाहण्यात आलं की ज्या माननीय उपाध्यक्षांनी नियमांना महत्त्व न देता मूलभूत अधिकार सदस्याची भूमिका मांडण्याचा पूर्णपणानं ठोकावून लावता आणि हे करून जे उपोषण करणारे सदस्य त्यांना भेटण्याच्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी जाण्याची भूमिका घेतली आणि त्या उपोषणात त्यांना काही चहा बी द्यायचा प्रयत्न केला असं टेलिव्हिजनला सांगण्यात आलं. मला आनंद आहे की सदस्यांनी त्यांच्या चहा पाण्याला काही हात. पवारांनी टीका केलेली आहे. पवारांनी आपलं म्हणणं मांडलंय खासदारांच्या निलंबनासंदर्भात जे काही घडलं त्याच बाबत. शरद पवार पत्रकार परिषद घेत आहेत यशवंतराव चव्हाण सेंटरला, ते आत्ता आहेत आणि त्यांचं नेमकं म्हणणं काय ते सांगतायत. संसदेमध्ये मी 50 वर्षापेक्षा अधिक काळ काम केलेलं आहे, कामकाज बघितलेलं आहे, पण पीठासीन अशा प्रकारचं कामकाज करतात हे मी पहिल्यांदाच बघतोय असं ते म्हणालेत. खासदारांचं निलंबन झालंय त्यावरून त्यांनी भाष्य केलेलं आहे. राज्यसभेच्या उपाध्यक्षांवर पवारांनी टीका केलेली आहे. शेती विधेयकासंदर्भात सुद्धा ते बोलतील याचीच शक्यता अधिक आहे. पण सुरुवात करताना खासदारांच्या निलंबनावर आणि सध्या सुरू असलेल्या वातावरणावर त्यांनी टीका केली आहे. मराठा आरक्षणावर स्थगिती ही रद्द केली पाहिजे आणि मराठा आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिकाही त्यांनी मांडली. त्याचे दुष्परिणाम बाहेरच्या बाजारामध्ये भारताबद्दलची वाईट होती. मी स्वतः एकदा देशाचा अन्न खात्याचा मंत्री म्हणून प्रधानमंत्री त्यावेळचे नरसिंहराव यांच्या सांगण्यावरनं श्रीलंकेचे राष्ट्रपती काय त्यांचं नाव असं आत्ताचे जे प्राईम मिनिस्टर आहेत राजपक्षे
त्यांना मी भेटायला गेलो आणि आम्ही तुम्हाला पाहिजे तसा सप्लाय करायला तयार आहोत वगैरे वगैरे सगळी चर्चा केली. पण त्यांनी काही गोष्टी बंदी घातली. त्यांनी सांगितलं की आम्हाला तुमच्याकडून माल घेणं केव्हाही फायद्याचं आहे, जवळ आहे, पण यू आर नॉट रिलायबल सप्लायर. तुमच्या देशामध्ये त्याची कमतरता वाटली, तुमची वाढ आहे की तुम्ही बॅन करता एक्सपोर्ट, आणि तुम्ही बॅन केला तर आमच्याकडे फजिती होते, कारण आम्ही तुमच्याकडनं माल येईल या अपेक्षेवर आमचं नियोजन केलेलं, तर ते तुम्ही पाळलं नाही तर आमची फजिती होते. नेमके हेच बांगलादेशमध्ये काल झालं. बांगलादेशमध्ये कांद्याच्या बंदीच्या नंतर त्यांनी आपली नापसंती व्यक्त केली. तर याच्यामध्ये या प्रकारची धोरणं ही शेती, शेतमाल, शेतकरी या सगळ्यांच्या दृष्टीने आणि ग्राहकाच्या दृष्टीने आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठीच्या दृष्टीने योग्य नाही. या सगळ्या गोष्टीच्या संबंधीचा उल्लेख तिथं कुठं ना कुठे केला पाहिजे. हे आज जे सांगितलं जातं की आता आम्ही सगळ्याकडे माल विकायला परवानगी आहे, ठीक आहे, मग परवानगी असेल तर ह्या बॅन काढून टाका. पण ते बॅन आजही आहेत. आज नाशिकच्या कांदा प्रदेशात जाऊ शकत नाही. आता JNPTला जो माल पडलेला होता, केवळ मी बोलणं योग्य नाही, पण आम्ही फार आग्रह केला तिथे की तो माल तरी जवळ ना, तिथं 2 बेसन लागलेली आहेत, 500-200 ट्रक उभे आहेत. मग शेवटी त्याला परवानगी दिली आणि तो माल कॉमर्स मिनिस्टरनी सहकार्य केल्यावर आज बाहेर जायला लागला. पण तो गेला, पण बाकीच्याला काही हात लावलेला नाही, त्याला काही परवानगी नाही. तर हा विरोधाभास आहे. एका बाजूने तुम्ही कृषी बाजार समिती आता बंधनं काढली आणि आम्ही संबंध देशाचं मार्केट खुलं केलं हे सांगता आणि नंतर या प्रकारची बंधनं घालता. हा त्याच्या पाठीवरचा म्हणजे या गोष्टीला आम्हा लोकांच्याबद्दलची एक प्रकारची नाराजी आहे. आणि त्याच्यानंतर या बिलावर त्या ठिकाणी हवी तशा प्रकारची चर्चा ही होऊ शकलेली नाही, करून दिलेली नाही. आणि त्यामुळे आज काही सांगितलं, किती जाहिराती दिल्या, ठीक आहे, वृत्तपत्राच्या दृष्टीने चांगलं आहे, संबंधपूर काही आरोग्याचे, त्याच्यावर काही वाईट वाटायचं कारण नाही विशेष वृत्तपत्रांनी, असं मला सकाळमध्ये नाही कळलं. त्यामुळं या गोष्टी घडतात. पण हे याच वेळेला करण्याची वेळ काढली याच्याकडे सुद्धा विचार करण्याची आवश्यकता आहे. सर, आपने अयोध्या का फैसला क्यों लिया, ये हिंदी में बताएंगे? मराठी होतं. सर, उपाध्यक्ष हरिवंश यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिलं आहे आणि त्यांनी म्हटलंय की जे निलंबित खासदार आहेत त्यांनी लोकशाहीचं वस्त्रहरण केलेलं आहे आणि ते स्वतः एक दिवस उपोषण करणार आहे. नाही, उपाध्यक्षांचं एकंदर भूमिका सदनापर्यंत सदस्यांच्याकडे बघण्याची, ती त्या सदनाच्या प्रतिष्ठेची आणि त्या पदाचा प्रचंड अवमूल्यन करणारी आहे. आणि त्यामुळेच मी स्वतःच आज त्यांच्या 1 दिवसाच्या उपोषणामध्ये सहभागी होणार आहे. सर, ते बिहारचे आहेत आणि परत पुन्हा त्यामध्ये बिहारचा देखील इश्यू आणण्यात आला आहे की बिहारच्या एका नेत्याचा अशा पद्धतीने अपमान करण्यात आला आणि असं आहे की त्यांचं वर्तन सदनामध्ये कसं आहे हे संबंध देशाने बघितलं. मला काळजी आहे की बिहारच्या लोकांना सुद्धा चिंता वाटली असेल की आपला प्रतिनिधी काय करतो. साहेब, तुम्ही सांगताय की मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या घडामोडीसाठी तुम्ही थांबला होता. तुम्ही सांगितलं की ऑर्डिनन्स काढायला हवा आहे, जर याला एक पर्याय दिला होता. कशाचा? मराठा आरक्षणाच्या संदर्भात ऑर्डिनन्स काढून आपण एक पर्याय दिला होता. नाही, असे की त्याच्यात आम्ही 3-4 पर्याय होते. त्यातला तज्ज्ञांचा सल्ला शेवटी महत्त्वाचा आहे. रिनाऊंड लॉयर्स या सगळ्यांना कन्सल्ट केलं गेलं आणि त्या सगळ्यांचं मत सामुदायिक हे होतं की अपील तातडीने करणं गरजेचं आहे आणि स्टे उपायची मागणी गरजेचं आहे. आणि त्यामुळे हे जर तज्ज्ञ काही कायदेशीर तज्ज्ञ नाही, त्यातल्या तज्ज्ञांनी सांगितलं आणि तर तो विचार राज्य सरकारने स्वीकारला. धनगर समाजाच्या लोकांनी काल परभणीमध्ये मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. त्या संदर्भात काय भूमिका असणार आहे सरकारची? माहिती नाही आता, कारण मी कालच्या अर्थव्यवस्थापत्रामध्ये वाचलेली आहे की त्याच्यामध्ये आम्हा लोकांची भूमिका यापूर्वी हा एकदा प्रश्न महाराष्ट्रात आला होता. आदिवासींच्यासाठी राखीव केलेल्या जागेला धक्का न देता
धनगर समाजाच्यासाठी स्वतंत्र तरतूद करायला आम्हा लोकांचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाठिंबा आहे. ही भूमिका आज नाही, पण मागे एकदा हा प्रश्न आला होता महाराष्ट्रात, त्यावेळेला आम्ही जाहीर केलं. सर, अशोक चव्हाण म्हणतात की कॉर्डिनेशन अजून चांगलं होऊ शकलं असतं. ज्याप्रमाणे राज्यात तिन्ही पक्षांचं कॉर्डिनेशन आहे, जर ते दिल्लीत किंवा संसदेत दिसलं असतं तर कदाचित हे कन्फ्युजन टाळता आलं असतं. काय वाटतं? मला काही वाटत नाही. कॉर्डिनेशन कसं सुप्रीम कोर्टात केस मांडली, कपिल सिब्बल सारखं एक देशातलं अतिशय उत्तम लॉयर त्या ठिकाणी होते. दुसरे आमचे पार्लमेंटचे मेंबर आहेत, काय त्यांचं नाव, अभिषेक सिंघवी, देशातले मोठे लॉयर ते त्या ठिकाणी होते, रोहितजी त्या ठिकाणी होते. म्हणजे यू नेम अ टॉपमोस्ट लॉयर ऑफ द कंट्री, ते सगळेजण राज्य सरकारच्या आणि आरक्षणाच्या बाजून त्या ठिकाणी मांडत होते. त्यांचं कोऑर्डिनेशन होतं आणि ती केस त्यांनी त्या ठिकाणी उत्तम दृष्टीने मांडली. मी स्वतः केस फॉलो करत होतो. मी काही कोर्टात गेलेले नाही किंवा होती नाही, पण काय चाललं याची माहिती घेतली. सर, काँग्रेस कदाचित शेतकरी विधेयकांवरून रस्त्यावर सुद्धा आंदोलन करण्याची तयारी करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेससोबत अशा पद्धतीने आंदोलन रस्त्यावर करणार आहे? नाही, मला माहिती नाही, कारण मी वर्तमानपत्रात वाचलंय. त्या पक्षाच्या पातळीवर आमचे लोक बोलतील त्यांच्याशी, नंतर हा निर्णय घेतील. सर, शेतकरी जे आहे ते कृषी विधेयकाच्या विरुद्ध रस्त्यावर उतरणार आहे. देशव्यापी आंदोलन देखील त्यांचं 25 तारखेला आहे अशी माहिती मिळते. तर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय असते? नाही, असं की ही सवन देशातल्या 100-125 संघटना काही एकत्रित करतायत. आणखी एक कामगारांच्या बिलाच्या संबंधी सुद्धा देशातल्या कामगार संघटना काही पावलं टाकतात. त्या सगळ्यामध्ये आपण सहभागी व्हावं असं आमच्या सगळ्या सहकार्यांचं मत आहे. पण तो निर्णय अधिकृतपणाने जाहीर करतील. आम्ही त्याच्यात पाठिंबा देणार आहोत, सहभागी होणार आहोत. पवार साहब, एक सवाल ये था आपसे, आपके हिसाब से इस नए फार्म बिल में ऐसी कौन सी बात है जिसके लिए मोदी जी अपने मुस्तकबिल को दांव पे लगाने के लिए तैयार है? क्या दाव पे लगाएंगे? इतने बड़े पैमाने पे उसकी जो मुखालिफत हो रही है उसके बावजूद भी वो उसके अड़े में है. आप ये देखिए, आज इसकी रिएक्शन सबसे ज्यादा कहाँ है? आज सबसे ज्यादा रिएक्शन है हरियाणा, पंजाब, वेस्टर्न यूपी. यानी इस एरिया में जो क्रॉप तैयार होते हैं, खासतौर पर धान और गेहूँ, अब इसका 100% प्रोक्योरमेंट या 80% प्रोक्योरमेंट, 90% प्रोक्योरमेंट ये फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया करती है. जो जिस तरह से बिल की बातें सदन के सामने या लोगों के सामने रखी गई, इसमें ये कॉन्फिडेंस इसमें दिया नहीं था. इसकी शार्प रिएक्शन उस क्षेत्र में देश की ज़्यादा हुई. यहाँ प्याज के बारे में जितनी बात होती है, इतनी गेहूं के बारे में यहाँ बात होती नहीं, धान के बारे में यहाँ बात होती नहीं, क्योंकि महाराष्ट्र इज वन ऑफ द मेजर प्याज प्रोड्यूसर, अनियन प्रोड्यूसर स्टेट, और इसलिए अलग अलग स्थिति अलग अलग राज्य की. और सर, तीसरा साहब देख रहे सुशांत केस में अब ड्रग्स का मामला नया सामने आया है. कई ऐसे सितारे जिनका नाम लिया जा रहा है, पूरे राष्ट्र के साथ एक नहीं, मुझे कुछ मालूम नहीं, मैं इसमें इतना ध्यान देता नहीं. मुझे लगता है कि ये केस को किसी की भी सुसाइड हो तो दुख होता है, इसमें कोई बात नहीं. सुसाइड होती है. मुझे एक है कि एक सुसाइड के बारे में पूरे देश में पिछले 3 महीने से इतनी सीरियस चर्चा चालू है. इससे एक लोगों को लगा है कि मैं ये सीरियस आत्महत्या होनी नहीं चाहिए थी. तो मुझे डर ये है कि हर दिन 10 या 15 या हर महीने को 50 किसान आत्महत्या करते हैं. इस बारे में नजरअंदाज करना वो मुझे ठीक नहीं लगता. सर, आपने आज के दिन अन्य त्याग का फैसला किया है, संक्षेप में बताएंगे कि ये फैसला आपने क्यों किया है? क्या अन्य त्याग का फैसला किया आज के दिन? नहीं, क्योंकि जिस सदन में मैं बैठता हूँ वहाँ के उपाध्यक्ष ने ये सब इस तरह की ट्रीटमेंट अपोजिशन के देने के बाद उन्होंने अन्न त्याग किया. तो इस बारे में, उनके बारे में, इनके ये तथाकथित गांधीगिरी के बारे में अपनी तीव्र वेदना ये स्पष्ट करने के लिए मैं इसमें शामिल हूँ. सर, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी IPS अधिकाऱ्यांबाबत एक वक्तव्य केलं होतं. त्यांना विचारायला बाबा नाही, सर,
विषय असा आहे की भूमिकेसाठी आपल्या पार्टीच्या शिवजीचे गृहमंत्री आहेत, त्यांच्याकडे काय जे असेल ते त्यांनी केलेले असेल त्यांना विचारा. मला स्वतःला माहिती असेल ते काही कारण नाही. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कारभार कोरोनाच्या कार्यकाळामध्ये आता सुधारला आहे असं वाटतं का? कारण की पुण्यामध्ये अत्यंत रुग्णांची संख्या वाढतीये. नागपूर, नांदेड, सोलापूर, मुंबईमध्ये आता आवाक्याच्या बाहेर गेले जात आहेत सर. मला माहिती नाही, पण मी अधिकाऱ्यांशी काल बोललेलं आहे आणि मी डेली बोलतो या सगळ्या महत्त्वाच्या ठिकाणी. मला पुण्याचा ग्राफ कालचा जो रिपोर्ट आहे त्यानुसार म्हणजे परिस्थिती चिंताजनक होती, तो आता खाली यायला लागलेला असं दिसतं. तुम्ही आता आजचा आकडा पेशंटचा बघा आणि कालचा परवाचा आकडा बघा, असा तो आकडा थोडा बहुत बदलतो असं दिसते. पण याच्याकडे अतिशय काळजीपूर्वकच लक्ष द्यावं लागेल, त्याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. तर अनलॉकच्या टप्प्याटप्प्याने केलं जात आहे. अनलॉकच्या टप्प्याटप्प्याने सगळं उठवावं अशी मागणी येते. लोकलमधनं लोकांची प्रवासाची मागणी जोरदार गेली, कारण की आपण सगळ्या व्यवस्था ओपन करतोय. अशा वेळेस मुंबईसारख्या शहरांमध्ये अशा मोठ्या प्रमाणात मागणी केली जाते. राज्य सरकार याबाबतची भूमिका काय घेतं? तसे राज्य सरकारने ठरवायचे, पण मला विचारलं राज्य सरकारने, तुम्ही सांगेन तुम्ही सोशल डिस्टन्सिंगच्या संबंधीची काळजी घ्या आणि या बाबतीत हळूहळू तुम्ही या सगळ्या गोष्टीचा आपल्याला सामना करावा लागेल, त्याच्याबरोबर जगावं लागेल, ही स्थिती निर्माण करा. पवारसाहेब, एक अशी बातमी आली होती की सुप्रिया सुळे असतील, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे जे निवडणुकीचे ऍफिडेव्हिट्स आहेत त्याची आता कुठेतरी चौकशी सुरू होते, इन्कम टॅक्सकडनं देखील पाहणी होते. त्याला तुम्ही कसं पाहताय? माझ्या मते तुला काही नीट माहिती काही घ्यायचा तुझा प्रयत्न दिसत नाही, कारण तू सुप्रिया सुळे आली तर सांगतो पहिली नोटीस मला आली. मला असं वाटतं की या दोघांच्या पेक्षा माझी थोडी गैरजोगार असावी. तुम्ही असं कसं पाहताय की नोटीस आता येणं झालं कसं पाहताय? असं त्यांची नोटीस मला दिली, सुप्रियाला येणार आहे असं ऐकतो, अजून हातात पडलेली नव्हती, कदाचित काल संध्याकाळी मिळणार होती असं कळलं होतं. तर ती आता एकदा येऊन देत, चांगली गोष्ट आहे. पण संबंध देशातल्या इतक्या सदस्यांच्यामध्ये आम्हा लोकांच्या बद्दलची एक प्रेमाची भावना ही जी दिसते त्याच्याबद्दलचा आनंद आहे आम्हाला. तुम्हाला कधी नोटीस आली आणि काय नोटीस आहे? मला काल नोटीस आलेली, त्यांनी मला काही काही गोष्टीची माहिती दिली. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आहे, म्हणून ते सिलेक्टिव्ह सदस्यांना अशा पद्धतीनं नोटीस पाठवली. ते मला माहिती, पण मला आधी एवढं माहिती. सर, गेले काही दिवस जर तुम्ही घटना पाहिल्या सर, तर सतत राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लागू व्हावी अशी मागणी विविध लोकांकडे येत आहे. कोण विविध लोक कोण आहेत? जसा परिणाम सगळं महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या जनतेवर होईल त्याला काही कारण आहे का? राष्ट्रपती राजवटीची काही गमत आहे का? त्या ठिकाणी क्लिअर कट मेजॉरिटी आहे. देशाची अर्थव्यवस्था संकटात आहे, त्याचं कारण विचारलं अर्थमंत्र्यांना, त्याला सांगितलं की ऍक्ट ऑफ वॉर आहे. तर अशा अर्थमंत्र्यांचं कौतुक राष्ट्रवादीच्या काही खासदारांनी केल्याची बातमी, त्याच्यावरती काय कौतुक केलं आणि कुणी केलं? माझ्या कानावर आलेली नाही, कारण या सगळ्या प्रश्नाच्या संबंधी आम्ही चर्चा केलेली आहे. बाकी काय नाही ना. इन्कम टॅक्सच नोटीस आहे ना ती आली तुम्हाला? इन्कम टॅक्स म्हणजे इलेक्शन कमिशनच्या सांगण्यावरून इन्कम टॅक्सने ती नोटीस दिलेली आहे असं त्या नोटीसमध्ये उल्लेख. ज्यावेळेस ईडीची नोटीस आली त्यावेळेस तुम्ही ईडीवरती जाणार होते, ईडीकडे धाव घेणार होती, असं काही आता प्लॅन आहे का? नाही, आता ही इन्कम टॅक्सची नोटीस आहे, त्याचं उत्तर द्यायच लागेल. ते उत्तर नाही दिलं तर 10,000 रुपये दंड आहे एका दिवसाला, असं काहीतरी आहे त्याच्यात. त्यामुळे आम्ही ती लवकरच देऊ. आणि तुम्ही सोशल डिस्टन्स पाळत नाही, त्यामुळे तुम्हाला एखादा दंड मिळाला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पत्रकार परिषद. सगळ्या पत्रकारांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तर दिलेली आहेत. अपेक्षित होतं शेती विधेयकासंदर्भात ते भूमिका स्पष्ट करतील, त्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे. Same thing as I told you, I have, in fact, I got a notice from income tax. Exactly the affiliate which I have submitted in 2020, then 2014, then 2009-10. So all these affiliates, they are asking information and they are asking some clarification. Similarly, they are asking to Sufi also for the last 3 elections. So do you think it's a way of targeting the alliance partners of the Maharashtra government? No, I don't know. I was told that I read in the paper some of you has given before. They have also given to Chief Minister and his son. So असं दिसतंय की त्यांना काही लोकांच्या बद्दल फार ऋणानुबंध आहे, प्रेम आहे, आस्था आहे. शेतकरी सुधारणांच्या विधेयकांबरोबर सहकार सुधारणा विधेयक पण मंजूर केलं. त्याच्यामुळे आता सहकारी बँकेवर थेट RBIचं नियंत्रण आहे. त्याचा महाराष्ट्र सरकार राज्यावर काही दीर्घकालीन परिणाम होईल असं की त्याच्यामध्ये RBIचं म्हणजे या डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँका आणि या सगळ्यांच्यावर अधिक लक्ष हे नावाचं असतं. ह्या सगळ्या बँका नावाच्या अंतर असतात. या बाबतीत एक असं सांगण्यात आलं की काही बँकांच्या, सहकारी बँकांच्यामध्ये गैरव्यवहाराचं प्रमाण जास्त आहे. याच्यासाठी मी प्राईम मिनिस्टरला एक सविस्तर पत्र लिहिलं. देशामध्ये नॅशनलाइज बँक, शेड्यूल बँक, कोऑपरेटिव्ह बँक या तिघांचं एकंदर व्यवहार आणि एकंदर व्यवहारामध्ये ज्याच्याबद्दल तक्रारी झाल्या, केसेस झाल्या, फ्रॉडच्याबद्दलचे आरोप झाले आणि त्याच्यातली एकंदर रक्कम किती आहे याबद्दलचे सगळं सविस्तर चित्रण पार्लमेंटमध्ये फायनान्स मिनिस्टरने दिले, ते मी उद्धृत केले. त्याच्यामध्ये स्पष्ट असं आहे की कोऑपरेटिव्ह बँकेतला गैरव्यवहाराच्या संबंधीचे आकडे हे 1% आत आहेत. 0.5%, लेस दॅन 0.5%. आणि बाकीच्या बँकांचं प्रमाण हे कुठं 9% आहे, कुठं 14% आहे, कुठं 11% आहे. आणि त्यामुळे कोऑपरेटिव्ह बँकेचा याच्यातला शेअर हा अत्यंत कमी असताना सुद्धा आज त्या कोऑपरेटिव्ह बँकेच्यावर नियंत्रण ठेवण्याच्यासाठी अधिक या ठिकाणी लक्ष घातलं जातं आहे. याचा अर्थ लोकांच्या मुवमेंट ज्या आहेत त्याच्यावर कुठेतरी नियंत्रित करण्याचा प्रयत्न असावा असं प्राथमिक दिसतं. सर, एक वेगळा प्रश्न आहे की एकीकडे कोरोनाची ही परिस्थिती बघता सगळेच राजकीय पक्ष, नेते जे आहेत ते विशेष काळजी घेताना बघायला मिळत आहेत. मात्र राज ठाकरे मास्क घालत नसल्याचं सातत्यानं दिसून आलं. त्यांनी दंड घाला म्हणून तुम्ही छापलं असं मी वाटलं. त्याला फाईन झालं ना असं? नाही सर, नाही फाईन आहे. त्यांनी क्लॅरिफाय केलं, त्यांना नाही लावलं, फाईन नाही लावलं. पण त्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे का? म्हणजे ते मास्क नाही वापरत. सगळ्यांनीच घेतलं पाहिजे ना. तू मी लोकांनी घेतली पाहिजे. तुम्ही खाली केलेलं मी करत असतो. थँक्यू. शेती विधेयकाचा हेतू अयोग्य नाही, चुकीचा नाही हे स्पष्ट करतानाच एवढी घाई का केली हे विधेयक आणायला, असा प्रश्नही त्यांनी विचारला. त्याचबरोबर जे निलंबन झालेलं आहे खासदारांचं, त्या खासदारांना, निलंबित झालेल्या खासदारांना पाठिंबा म्हणून मी आज दिवसभर अन्नत्याग केलेला आहे असं शरद पवारांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि राज्यसभेमध्ये शिवसेनेनं नेमकं काय केलं ते मला माहीत नाही, हेही त्यांनी स्पष्ट करून टाकलं. कांदा निर्यात बंदीवरही पवारांनी टीका केली.